त्यांच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील मोहा गावाला गावकरी आणि पारधी समाजामध्ये वाद झाला आहे। या वादातून राडा झाल्याची माहिती आहे। दगडफेक आणि तुफान हाणामारीमध्ये 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 गावकरी जखमी झाले। पारधी समाजाला स्मशानभूमी ही जागा दिली असताना गावकरीच्या ठिकाणी दसरा मेळावा घेतात, त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यावरून गेल्या 2 दिवसांपासून वाद सुरू होता। आज पोलीस मध्यस्थी करायला गेले त्यावेळेला पारधी समाजाच्या कार्यकर्त्यांनी हातात गल्लोळ घेऊन दगडफेक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यानच्या वेळेला अशांतता होती त्यावेळची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते मध्यस्थी करताना दिसतायत। स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून जो आहे तो मोहा धाराशिव जिल्ह्यातील मोहा गावात वाद झालेला आहे। दगडफेकीची घटना घडलेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवलेला आहे। या बाजूला जर बघितलं तर पारधी पिढी आहे आणि पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखता पोलिसांची बंदोबस्त वाढवलेला आहे। तर या बाजूला माझ्या मागच्या साईडला जे आहे ते मोहातले गावकरी आहेत। स्मशानभूमीचं जो मुद्दा आहे त्याच्यावरून हा वाद झाला होता। नेमका वाद काय आहे, कशामुळे हा वाद झाला होता, गावकरीसोबत आपण गावकरीसोबत काय नेमका विषय होता, कशामुळे वाद झाला आहे? आता आपण जिथं उभा आहेत हे गावातलं दसरा मैदान आहे। इथं परंपरागत आम्ही दसरा महोत्सव प्रत्येक दसऱ्याला साजरा करतो। या ठिकाणी सगळेजण येऊन आम्ही शिमोल्लंघन खेळतो, इथं सोनं लुटायचा कार्यक्रम करतो। लगतच या ठिकाणी पारधी समाजाची स्मशानभूमी आहे। ती स्मशानभूमीची जागा रेकॉर्डवरती फक्त 5 गुंठे आहे। तशी असताना आज तागायत त्यांनी जवळजवळ अर्धा एकरच्या वर 30 गुंठ्याच्या पुढं जमिनीवर त्यांनी दफन केलेलं आहे। पण ते दफन करीत असताना गावकऱ्यांनी कुणीही त्यांना प्रतिबंध केला नाही। ठीक आहे, माणूस मयत झाला आहे, त्यांना पुरावा लागेल। परंतु काल त्यांनी इथं जिथं दसरा मैदानामध्ये दसरा महोत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणी पालखी जिथं गावातली येऊन उतरली जाते व दसरा साजरा केला जातो त्या ठिकाणी रात्री त्यांनी एक मयत या ठिकाणी दफन केलेली आहे आणि त्या विषयावरून इथं हा तणावाचा विषय निर्माण झालेला आहे। गावकऱ्याचं मारहाण सुरू कोणी केली अगोदर? मग नंतर काय झालं, रात्री अशी चर्चा झाली की भविष्यात आम्ही इथून जो मधून जाणारा रस्ता आहे त्याच्या अलीकडे आम्ही दफन करणार नाही असं त्या लोकांनी कबूल केलं। आम्ही इथं खड्डा खांदलेला आहे, आता आम्हाला पुरू द्या म्हणून सर्व गावकऱ्यांनी रात्रीचा तो दफनविधी त्या ठिकाणी करू दिला व रात्री त्या लोकांनी सांगितलं की आम्ही भविष्यात इकडून पुरणार नाही। मग आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून असं केलं होतं की आम्ही सकाळी या ठिकाणी कंपाऊंड करून घेऊ, मार्ग निघाला होता। परंतु आज सकाळी प्रशासन या ठिकाणी आलेलं असताना गावकरी या ठिकाणी ते कंपाऊंड रात्री ठरल्याप्रमाणे करण्यासाठी आलेले असताना एक चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना तिकडून पारधी समाजाच्या लोकांनी गावकऱ्यावरती दगडफेक केली आणि जवळजवळ 5-6 लोक जखमी झालेले आहेत। पोलीस बी जखमी त्याच्यात? पोलीस पण जखमी झालेले आहेत। आपल्यासोबत जखमी कुठं लागलं? कुठं लागलं तुम्हाला? इथं लागले कुठे? म्हणजे तिकडून पारधी समाजाकडून दगड मारले? तक्रार वगैरे काही केली का? नाही, मला पण लागलं होतं। मी आता दवाखान्यात झालोय। पाठीला दगड लागलेत, गलुरीनं दगडानं मारहाण केली पोरांनी। परत महिला पुढं करतात, महिला पुढं केल्यामुळे काय होतं, नाईलाज होतं बाकीच्यांचा। आणखी चर्चा सुरू आहे, मार्ग निघाला? चर्चा मार्ग त्यांनी सुचवलेला होता की काल जे सांगितलं होतं कंपाऊंड मारून घ्या, मार्ग त्यांनी सुचवला होता की अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या। पण त्यांनी त्यांचं ते अंत्यविधीचा कार्यक्रम पूर्ण पाडला आणि परत वाकड्या शिरले त्यांनी आणखी। आणि त्या ठिकाणी त्यांना काल दफन करण्यासाठी जागा शिल्लक असताना सुद्धा त्यांनी जाणून बुजून दसरा मैदानामध्ये ही दफनविधी केलेली आहे। बरं, आता काय मार्ग निघतोय? प्रशासन काय सांगितलं? आता आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की या ठिकाणी त्यांना फक्त रेकॉर्डली 5 गुंठे जागा आहे। आत्ता त्यांनी जेवढी दफन केलं आहे तेवढ्या जागेला त्यांना कंपाऊंड करून द्या आणि राहिलेली जी जागा आहे ती आम्हाला सर्व गावकऱ्यांना इथं दसरा महोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी राहू द्या। जर हे त्यांनी मान्य केलं नाही विरोधी गटानं तर काय भूमिका? नाही, आम्ही पण आमच्या पद्धतीनं शासन दरबारी संघर्ष करू। एकूण जर बघितलं तर संघर्षाची जी चिन्ह आहे ती थांबायला दिसत नाहीत। प्रशासनाला विनंती केली, मुळात प्रशासनाचं हे काम आहे, ज्या तहसीलदाराकडे किंवा ज्या पोलीस प्रशासनाकडे हे जर सगळं गेलं असेल तर पोलीस प्रशासन नाही पण मात्र महसूल प्रशासनाने यात वेळीच हस्तक्षेप करून जर हा तोडगा काढला असता तर हा वाद झालेला नसता। मात्र आता गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, पारधी समाज आपल्या भूमिकेवर ठाम आहे, पोलिसांनी बंदोबस्त लावला। मात्र ही तणावाची परिस्थिती निवळायची असेल तर शांततेच्या मार्गानं तोडगा महसूल प्रशासनानं विशेषतः काढायला हवा। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, मोहा, धाराशिव।